हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आपला जो काही पेपर 1 असतो, पेपर 2 आहे, त्याचा जो काही कोड आहे तो बी कोड असणार आहे. 6वी ते 8वीचा आपला जो पेपर आहे त्याचा आपण इथे आज लँग्वेज जी आहे 1 and 2 म्हणजे आपली मराठी आणि इंग्लिश जी काही लँग्वेज आहे त्याचे जे काही MCQ आहे ते इथे डिस्कस करणार आहोत. त्यांचे क्वेश्चन जे आहे ते इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला पार्ट आहे इंग्लिशचा. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन असणार आहे त्यामध्ये सिलेक्ट द वर्ड विच इज बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ अ अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. ठीक आहे, राजू इज इंटरेस्टेड इन द मेडिकल सायन्स विच इज रिलेटेड टू द स्टडी ऑफ ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस ऑफ द स्किन. राजू मेडिकल सायन्समध्ये इंटरेस्ट आहे त्याला आणि त्याची तो कशाची ट्रीटमेंट करतो किंवा कशाचा स्टडी करायला किंवा कोणत्या याच्यावर डिसीजवर ट्रीटमेंट करायला त्याला आवडतं, तर तो स्किन डिसीज असणार आहे. तर त्याचं ऑप्शन जे आहे ते काय असणार आहे, पॅडार्ट्रीज म्हणजे काय की आपले जे काही पॅरालिसिस वगैरे असतात ते आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 चुकीचा आहे. डर्मोलॉजिस्ट म्हणजे काय की स्किनचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते डर्मोलॉजी रिलेटेड असतात, म्हणजे काय की त्याला आपण डर्मेलॉजी म्हणतो, म्हणजे ऑप्शन नंबर 2 जे आहे त्याचा आन्सर इथे बरोबर आहे. न्यूरोलॉजी म्हणजे ब्रेनचे रिलेटेड प्रॉब्लेम. गायनोकोलॉजी म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञ, त्याला आपण म्हणतो स्त्रीरोग तज्ज्ञ, बरोबर. तर ऑप्शन नंबर 2 इथे बरोबर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 2 बघूया. सिलेक्ट द करेक्ट ॲनाटॉमी ऑफ अ एक्स्ट्रावेजंटचा करेक्ट ॲनाटॉमी तुम्हाला इथे सिलेक्ट करायला लावलेला आहे. तर एक्स्ट्रावेजंट म्हणजे काय की त्याला एखाद्या गोष्टीबद्दल खूप जास्त तो सिक्युअर आहे, बरोबर. म्हणजे काय की तो खूप जास्त त्या गोष्टीला हे करत असतो, म्हणजे काय की मग ती कोणती गोष्ट असेल, इकॉनॉमिकली असेल, फायनान्शियली असेल, म्हणजे काय तो एक्स्ट्रावेजंट आहे. म्हणजे काय त्याचा ऑप्शन नंबर 3 जे आहे आन्सर त्याचं बरोबर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 3 बघूया. नेम द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड. पार्ट ऑफ स्पीच तुम्हाला बघायचं आहे अंडरलाइन वर्डमधला. ही इज ॲन ओल्ड मॅन बट हॉनेस्ट, म्हणजे तो काय आहे, म्हातारा माणूस आहे परंतु तो कसा आहे, हॉनेस्ट आहे, प्रामाणिक आहे. तर काय आहे तो, बट जे आहे किंवा मग अँड असेल, बरोबर, अँड असेल, बट असेल, हे शब्द काय करतात, एकमेकांना जोडतात. ही इज अ ओल्ड मॅन है ना, हा एक वाक्य झालं आणि तो काय आहे, हॉनेस्ट आहे, हे दुसरं वाक्य आहे. म्हणजे काय काय कंजक्शन इथे यूज केलं आहे. पार्ट ऑफ स्पीच काय असणार आहे, कंजंक्शन, म्हणजे काय की अँड असेल, बट असेल, हे शब्द जे असतात ते वाक्याला जोडत असतात, म्हणजे काय आहे ते कंजंक्शन इथे यूज केलेलं आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 जे आहे, क्वेश्चन नंबर 3 जे आहे त्याचं आन्सर जे असणार आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे. याचं 3 आहे आणि याचं 1 आहे, बरोबर. नंतर असणार आहे क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलेलं आहे चूज द करेक्ट प्रीपोजिशन इन द गिवन सेंटेन्स. प्रीपोजिशन म्हणजे काय की त्या जागेवर कोणता वर्ड किंवा कोणतं जे काही शब्द आला पाहिजे, प्रॉपर प्रीपोजिशन त्याला द्यायचे आहे त्या वाक्याला. शी इज अ सिटिंग डॅश हर मदर अँड फादर. काय आहे, बरं, शी इज अ सिटिंग, दोघांमध्ये बसलेली आहे ती, बरोबर, मदर अँड फादर. मग काय यायला पाहिजे तर शी इज अ सिटिंग बिटवीन मदर अँड फादर. ऑप्शन नंबर 2 जे आहे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे, बरोबर. नंतर असणार आहे क्वेश्चन नंबर 5. नेम द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. फिगर ऑफ स्पीच ओळखायचं आहे खालच्या लाईनमध्ये. ठीक आहे, तर बघूया क्वेश्चन. अ सी ऑफ अ पीपल लिसन टू द लीडर. अ सी ऑफ पीपल लिसन टू लीडर. ऑप्शन नंबर याचा आन्सर काय असणार आहे, 3 याचा आन्सर जे आहे ते मेटाफोर याचा आन्सर असणार आहे. म्हणजे काय की तो जे समुद्रात राहणारे लोक आहेत ते काय करतात, लीडरचं ऐकतात. समुद्रात राहणारे लोक म्हणजे काय, ते विशेष काहीतरी सांगून देत आहेत है ना, म्हणजे मेटाफोर जे आहे त्याचं ऑप्शन नंबर 3 जे आहे ते आन्सर त्याचं असणार आहे. त्या नंबरचा क्वेश्चन नंबर 6 बघूया. सिलेक्ट द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. सिलेक्ट द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. लेट द डोअर बी ओपन. दरवाजाला चालू होण्यासाठी किंवा ओपन होण्याचा काय करा, इंतजार किंवा मग वाट बघा. तर ऑप्शन नंबर ओपन द डोअर जे आहे ते ऑप्शन नंबर असणार आहे 2 त्याचं ॲक्टिव्ह व्हॉइस. ओपन द डोअर किंवा मग लेट द डोअर बी ओपन म्हणजे काय की दरवाजा ओपन करा, किंवा मग याचं ॲक्टिव्ह व्हॉइस कसं करणार आहोत आपण, ओपन द डोअर. त्यानंतरचं 7 नंबरचं क्वेश्चन आपण बघूया. 7 नंबरचं क्वेश्चन विचारलं आहे चूज द करेक्ट कॉम्प्रिहेटिव्ह डिग्री ऑफ द गिवन सेंटेन्स. कॉम्प्रिहेटिव्ह डिग्री तुम्हाला चूज करायची आहे करेक्ट
ठीक आहे. तर व्हेरी फ्यू ज्युडिशियल सिस्टीम इन द वर्ल्ड आर ॲज गुड ॲज इंडियन ज्युडिशियल सिस्टीम. म्हणजे खूप कमी प्रमाणात अशा ज्या काही ज्युडिशियल सिस्टीम असेल किंवा म्हणजे जे न्याय देण्याच्या ज्या काही संस्था आहे त्यातलं काय असणार आहे, खूप कमी अशा संस्था आहेत ज्यांच्यामध्ये इंडियन ज्युडिशियल सिस्टीम जे आहे त्यांचा कम्पेअर केलं जातं. तर इंडियन ज्युडिशियल सिस्टीम आर बेटर दॅन द मोस्ट अदर ज्युडिशियल सिस्टीम इन द वर्ल्ड असं विचारलेलं आहे का? नाही, मोस्ट ऑदर नाही यूज करायचं इथे, बरोबर. फक्त ऑदर यूज केला असता तर ठीक आहे. किंवा मग काय म्हणतो आपण त्याला, इज बेटर आहे. म्हणजे काय आहे, ती बाकीच्यांपेक्षा बेटर आहे. बेटर काय आहे, बेटर दॅन द मोस्ट अदर ज्युडिशियल सिस्टीम. म्हणजे ऑप्शन नंबर 4 जे आहे, इंडियन सिस्टीम इज बेटर दॅन मोस्ट अदर ज्युडिशियल सिस्टीम इन द वर्ल्ड, हे जे काय आहे ऑप्शन नंबर 4 जे आहे हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्या नंबरचा क्वेश्चन नंबर 8 बघूया. चूज द करेक्ट मॉडल ऑक्झिलरी शोईंग स्ट्रॉंग ऑब्लिगेशन. मॉडल ऑक्झिलरी तुम्हाला जे काय आहे ते करेक्ट तुम्हाला इथे यूज करायचं आहे किंवा मग ते ऑप्शन जे आहे ते करेक्ट ऑप्शन तुम्हाला इथे सांगायचं आहे. सोल्जर मे ओबे ऑर्डर विदाउट क्वेश्चन. सोल्जर्स मस्ट ओबेज ऑर्डर विदाउट क्वेश्चन. सोल्जर जे आहे त्यांना विदाऊट कोणतंही क्वेश्चन न करता ऑर्डर जे आहे त्या फॉलो करावा लागतात, बरोबर. कराव्याच लागतात त्यांना, बरोबर. करू शकतात नाही, ते करतील असंही नाही. त्यांना त्या ऑर्डर ज्या असतात त्या फॉलो कराव्याच लागतात. त्यांना ते मस्ट आहे. म्हणजे काय की ते करणं गरजेचंच आहे. म्हणजे काय इथे मॉडल ऑक्झिलरी काय असणार आहे, मस्ट असणार आहे. करू शकतो असं नाही किंवा करेल असंही नाही किंवा करतील असंही नाही, त्यांना ते करावंच लागतं. म्हणजे मस्ट हा जो काय आहे इथे मॉड्युलरी ऑक्झिलरी शब्द जो आहे तो असणार आहे. त्या नंबरचा 9वा क्वेश्चन. त्यानंतर 9वा क्वेश्चन बघूया. चूज द करेक्ट यूज ऑफ इनफ इन द फॉलोइंग सेंटेन्स. शी इज अ व्हेरी स्ट्रॉंग. शी कॅन वॉक 5 माइल्स एव्हरी डे. है ना, ती खूप जास्त स्ट्रॉंग आहे. ती काय करते, 5 माइल्स एव्हरी डे, दर दिवशी ती काय करते 5 मील जी आहे ती चालत असते, बरोबर. मग याचा यूज टू इनफ हे यूज करून तुम्हाला ते वाक्य जे आहे ते परत लिहायचं आहे. शी इज अ व्हेरी स्ट्रॉंग इनफ वॉक 5 माइल्स एव्हरी डे. शी इज अ सो स्ट्रॉंग इनफ टू वॉक 5 माइल्स एव्हरी डे. शी इज अ स्ट्रॉंग, हे काय असणार आहे, याचं ऑप्शन जे आहे ते 3 नंबरचं ऑप्शन इथे असणार आहे. बाकीच्यांचं जे काय आहे इथे अर्थ जो आहे तो चेंज होतो. त्या नंबरचा 10वा क्वेश्चन बघूया. पुढचा जो काय क्वेश्चन आहे तो बघूया. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू द फिलिंग द ब्लँक्स. व्हॉट आर यू डॅश डॅश इन द किचन कपबोर्ड. म्हणजे तू काय करत होती किंवा तू काय बघत होती किचन कपबोर्डमध्ये. मग याचं जे काही प्रॉपर वर्ड जो आहे तो कोणता येणार आहे इथे, लुकिंग इन, लुकिंग ऑन, लुकिंग आफ्टर, लुकिंग फॉर. व्हॉट आर यू लुकिंग फॉर इन द किचन कपबोर्ड. किचनच्या कपबोर्ड म्हणजे तू काय बघत होती किंवा काय शोधत होती. मग लुकिंग फॉर जे आहे ते आन्सर इथे येणार आहे. त्यानंतरचा पॅसेज इथे तुम्हाला दिलेला आहे. पॅसेजवरून आन्सर तुम्हाला इथे लिहायचे असणार आहे. तर पॅसेज व्यवस्थितपणे रीड करून घ्यायचं आहे. पॅसेजचे आन्सर जे आहे ते भरपूर वेळेस आपले काय होत असतात, चुकत असतात. आपण जे काय आहे घाई गडबडीमध्ये आन्सर जे आहे ते देत असतो आणि जो काही इझी क्वेश्चन असतात किंवा इझी पॅसेज असतो तोच आपण चुकून येत असतो. ठीक आहे, तर पॅसेज नीट वाचूया एकदा. फंक्शनल declines of advancing age are depressing. The heart ability to pump blood drops about 1%. Blood flows to arm and legs decrease by 30 to 40% in old age. The amount of air person can exhale after deep breath lessen and the chest walks stiffer with age. However, recent studies have shown that most of those age-associated declines can be delayed by a exercise. Exercise lower the resting heart rate and increase the amount of blood pump with each beats in older people. When stress is placed on a bone through exercise, calcium content rise with the result that resistance of a fracture is improved. ठीक आहे, म्हणजे काय की ओल्ड एजमधले जे काही पीपल आहेत त्यांच्याबद्दलचा हा पॅराग्राफ दिलेला आहे. त्यांच्यामध्ये कोणते कोणते आजार येतात किंवा मग काय काय डिसीजेस असतील किंवा काय काय होत असतं. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 11 आहे. ओल्ड एज इज जनरली अ डिप्रेसिंग पिरियड बिकॉज. ओल्ड एज जे असतं तर जनरली डिप्रेसिंग पिरियड असतो. कारण काय आहे,
ऑप्शन नंबर 1 बघूया. ओल्ड पीपल वरी मोर दॅन अदर. चूक, कारण सगळे जे काही पीपल असतात ते प्रत्येक एजमध्ये आपले जे काही काळजी करण्याची जी काही पात्रता असते ती प्रत्येक एजमध्ये सेम असते, बरोबर. म्हणजे काय की कधीही कोणत्याही स्टेजमध्ये आपण जी काळजी असते ती मानवाचा जो काही गुणधर्म आहे त्याच्यामुळे तो कायम कोणत्याही पिरियडमध्ये काळजी करत असतो. नंतर आहे ओल्ड पीपल टेन्स टू रिग्रेट देअर पास्ट. कोणीही असो, ओल्ड असतील किंवा यंग असतील, कोणीही आपला कालचा जो दिवस गेलेला असतो त्या पास्टवर रिग्रेट करत असतंच, बरोबर. म्हणजे प्रत्येकाची जी काही रिग्रेट करण्याची गोष्ट आहे ती म्हणजे काय आहे, सामान्य आहे. आपण प्रत्येक गोष्ट काय करत असतो, त्या पास्टबद्दल रिग्रेट करत असतो. आपण असं केलं असतं तर मला जास्त मार्क्स मिळाले असते, आपण थोडा अजून अभ्यास केला असता तर थोडे अजून जास्त मार्क्स मिळाले असते. म्हणजे काय, रिग्रेट करण्याची जी काही क्षमता आहे ती प्रत्येकाची सेम असते कोणत्याही स्टेजमध्ये गेलं तरी. ओल्ड पीपलचा आणि यंग पीपलचा तिथे कोणत्याही प्रकारचा काही संबंध नसतो. थर्ड आहे व्हेरियस ऑर्गन ऑफ द बॉडी फंक्शन लेस इफिशियन्सी. फोर्थ असणार आहे ओल्ड पीपल डू व्हेरी लिटल वर्क. काही माणसं तुम्ही बघितले असेल खूप जास्त प्रमाणात काम करतात, बरोबर. म्हणजे काय की व्हेरियस ऑर्गन ऑफ द बॉडी फंक्शन लेस इफिशियन्सी. आपले जे काही ओल्ड जेव्हा आपण म्हातारे होतो तेव्हा जी काही आपली बॉडी असते त्यांचे ऑर्गन्स जे असतात ते फंक्शनिंग करण्याचं कार्य जे आहे ते कमी करतात किंवा मग ते काय होतात, हळूहळू फंक्शन करण्याचं कार्य जे आहे ते कमी होत जातं जेव्हा आपलं एज जे आहे ते जास्त होत असतं तेव्हा. म्हणून आपल्याला जो काही डिप्रेसिंग पिरियड आपण त्याला म्हणत असतो. ऑप्शन नंबर 3 जे आहे त्याचा आन्सर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 12 बघूया. द स्ट्रेंथ ऑफ अ बोन्स कॅन बी इन्क्रीज बाय एक्सरसाइज बिकॉज इट. आपली स्ट्रेंथ जी आहे बोन्सची एक्सरसाइज केल्याने इन्क्रीज होते. कारण काय आहे, इन्क्रीज द अमाऊंट ऑफ ब्लड पंप बाय हार्ट, इन्क्रीज द कॅल्शियम कंटेंट इन बोन्स. आपली जी काही बोन्स असतात बोन्समध्ये कॅल्शियम असतात त्यामुळे जे काही आपण जेवढी जास्त एक्सरसाइज करू तेवढे जे काही कॅल्शियम आहे ते कंटेंट जे आहे ते आपल्या बोन्समध्ये इन्क्रीज होत असतं, बरोबर. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर जे आहे ते बरोबर असणार आहे. द वर्ड एक्झेल मीन्स. एक्झेल म्हणजे काय, एक्स आउट आणि एक्झेल आपल्याला माहिती आहे. एक्स आउट आणि एक्झेल हे सायन्समध्ये वापरणारा कन्सेप्ट आहे, बरोबर. मग एक्झेल म्हणजे काय की आपली जी काही श्वास घेतो आपण तो काय करतो, आपण बाहेर टाकणं, याला आपण एक्झेल म्हणतो. आणि एक्स इन म्हणजे काय की आपण एखादी कन्सेप्ट जी आहे ती आत घेणं, म्हणजे श्वास आत घेण्याला आपण एक्झिन म्हणतो. आणि एक्झेलला आपण काय म्हणणार आहोत, ब्रीथ आउट म्हणजे श्वास बाहेर टाकणं. याचं आन्सर जे आहे ते असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 14 बघूया. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट ॲज पर पॅसेज. कोणतं जे काही फॉलोइंग स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे पॅसेजच्या नुसार. एक्झरसाइज डिलेज नॅचरल डिके ऑफ ओल्ड एज. ठीक आहे, ओल्ड एज प्रॉब्लेम इन्क्रीज ड्यू टू एक्झरसाइज असं काहीही नसतं. ओल्ड एज झालं की बाकीचे जे काही फंक्शनिंग असतात ऑर्गन्स जे असतात ते फंक्शन जे आहे कार्य करण्याचं काम कमी होतं. आपण इतक्यात बघितलं. एक्सरसाइज इन्क्रीज द हार्ट बीट विच इज डेंजरस. असं काही नाही आहे. जेवढी जास्त आपली हार्टबीट होईल तेवढे जास्त आपली जी काय शरीरातलं जे काय रक्तभिसरण संस्था असते ती जास्त फ्रेश हवा ज्याला जेवढी मिळेल तेवढं जास्त आपली बॉडी जी आहे फंक्शनिंग व्यवस्थित करत असते. एक्सरसाइज क्रिएट स्ट्रेस विच इज हार्मफुल टू बोन्स. एक्सरसाइज क्रिएट स्ट्रेस. हा एक्सरसाइजने आपल्याला स्ट्रेस जो असतो तो रिलीज होत असतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे काय की ऑप्शन नंबर 1 जे आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे. एक्सरसाइज डिले नॅचरल डिके ऑफ ओल्ड एज, बरोबर. जसं जसं ओल्ड एज होत जातं तसं तसं आपल्याला एक्सरसाइज काय होत असते करण्याचा कंटाळा येतो किंवा तसं तसं आपली जी काही बॉडी फंक्शनिंग असते ती कमी काम करत असते. नंतर क्वेश्चन नंबर 15 बघूया. द चेस्ट वॉल बिकम स्टीफ इन ओल्ड एज बिकॉज. चेस्ट वॉल जो असतो तो काय होतो स्टीफ इन ओल्ड एज म्हणजे काय होतो तो कमी होत जातो किंवा छोटा होत जातो. कारण काय आहे तर द हार्ट ॲबिलिटी टू पंप ब्लड इट ड्रॉप अबाउट 1%. द ब्लड फ्लो टू व्हेरियस ऑर्गन डिक्रीजेस. द रेस्टिंग हार्ट रेट बिकम हाय. द पर्सन ॲबिलिटी टू एक्सेल सफिशियंट एअर लेस. म्हणजे काय की आपलं जे काही हार्ट आहे किंवा चेस्ट आहे ते जसं जसं आपलं एज होत जाईल तसं तसं त्याची जी काही क्षमता आहे श्वासोच्छ्वास घेण्याची जी काही प्रोसेस असते ती कमी होत जाते, बरोबर. आपण कमी श्वास घेतो म्हणून जे काही आपलं एज जे आहे किंवा मग आपलं जे काही चेस्ट जे ओल्ड एज झाल्यानुसार आपली चेस्ट काय होत असते थोडी वीक होत जाते किंवा मग आपल्याला थोडा थकवा जाणवतो. ह्या गोष्टी होत असतात. ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 16 डिस्कस करूया. चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेस
एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द इडियम अंडरलाईन. खाली दिलेली जी काही म्हण आहे ती एक्सप्रेस म्हणजे काय एक्सप्रेस करते ते दिलेलं ते आपल्याला बघायचं आहे. हिज सिंगिंग टूक द ऑडियन्स बाय स्ट्रॉम. म्हणजे त्याचं जे काही गाणं आहे त्याचं जे गाणं असणार आहे ते ऑडियन्सला काय करते एका स्ट्रॉमामध्ये टाकते. म्हणजे एकदम तो एकदम भारी गात असेल म्हणून तो काय करतो ऑडियन्सला एकदम अट्रॅक्टिव्ह करून घेतोय. तर ते ऑडियन्सचं कसं असणार आहे त्याची कॅपिटेटिव्ह जे असणार आहे त्याचे इडियमची अंडरलाईन जे आहे त्याचा आन्सर असणार आहे. म्हणजे तो काय करतो ऑडियन्सला त्याच्याकडे अट्रॅक्ट करतोय. त्यांची कॅपॅसिटी जी असते ती पॉवर जी असते ती त्यांच्याकडे काय करतो असतो इन्क्रीज करतो आहे. बरोबर. क्वेश्चन नंबर 17 बघूया. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करायचं आहे. डॅश डॅश कम्प्युटर अलो टू डील विथ डॅश डॅश लॉट ऑफ डाटा क्विकली. है ना. काय येणार आहे याचं ऑप्शन. अ कम्प्युटर अलो टू नाही येत. बरोबर. आपल्याला माहिती आहे कम्प्युटर काय असतं द असतं सगळ्यात पहिलं म्हणजे. मग दचे ऑप्शन हे 3 असणार आहे. मग यापैकी एक ऑप्शन असेल. द कम्प्युटर अलो टू डील विथ अ लॉट ऑफ डाटा क्विकली. इथे काय येणार आहे अ येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे आहे त्याचं आन्सर जे आहे ते असणार आहे. क्वेश्चन नंबर 18 बघूया. फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुली कम्प्लिटेड. है ना. जे खाली दिलेलं सेंटेन्स आहे ते मिनिंगफुली कंप्लीट होण्यासाठी कोणतं अल्टरनेटिव्ह आपण यूज करू शकतो. इफ वी ट्राईड हार्ड वी कॅन सक्सेड किंवा वी वुड सक्सेस, वी मे सक्सेस, वी विल सक्सेस. आपण जर हार्ड ट्राय केलं किंवा मग आपण व्यवस्थितपणे मेहनत जास्त केली तर आपण काय करू शकतो सक्सेस होऊ शकतो. म्हणजे वी विल सक्सेस असं याचं आन्सर जे आहे ते असणार आहे. ऑप्शन नंबर 2 याचं आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19 बघूया. क्वेश्चन पेपर थोडीशी ब्लर आहे त्यामुळे मला वाचायला थोडीशी गडबड होते. काही प्रॉब्लेम नाही. ठीक. नंतर आहे सिलेक्ट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेज टुडे. ठीक आहे. इंग्लिश इज वन ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेज टुडे. ठीक आहे. इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेज टुडे. ठीक आहे. इंग्लिश इज वन ऑफ द इम्पॉर्टंट लँग्वेज टुडे. ऑप्शन नंबर 4 जे आहे ते तर बिलकुल नाही येणार. इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेज टुडे हा जो काही क्वेश्चन आहे किंवा हा जो काही ऑप्शन आहे त्याचा आन्सर असणार आहे. नंतर पुढचा जो काही क्वेश्चन आहे तो बघूया. द क्राय ऑफ द गोट इज कॉल्ड. जेव्हा बकरी ओरडते किंवा तिचं जे काही ओरडणं असतं त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण ब्लेट असं म्हणतो. बरोबर. कुत्रा भोगतो त्याला आपण ब्राऊ म्हणतो हे आपल्याला माहिती आहे. बकरीचं जे काही ओरडणं असतं किंवा रडणं असतं त्याला ब्लेट आपण म्हणतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 21 बघूया. रिअरेंज द गिवन पार्ट ऑफ द सेंटेन्स विच आर लेबल PQR अँड S टू मेक द मोस्ट मिनिंगफुल सेंटेन्स. रिअरेंज करायचं आहे PQRSला. त्याच्यापासून एक मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला तयार होणार आहे. तर सगळ्यात पहिले सेंटेन्स वाचूया. अबाउट 200 years ago इन द साऊथ ऑफ इंडिया अन ओल्ड किंग रूल ओव्हर हिज किंगडम कॉल्ड राजा रमन. ठीक आहे. तर ऑप्शन बघूया. QSRP SPQR QPSR आणि QPRS. यातून आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात मेन म्हणजे काय की जिथे जास्त ऑप्शनमध्ये जो 1 नंबर शब्द दिलेला असेल. आता इथे बघूया Q आणि Q यापैकी आन्सर असणार आहे. हा जो काय आहे हा आन्सर नसणार आहे. बरोबर. हे आपण सगळ्यात आधी बघायचं आहे आणि यावरून आपण उत्तराला काय करायचं आहे जज करायचं आहे किंवा ते व्यवस्थितपणे तपासून बघायचं आहे. हे आन्सर इथे नसणार आहे हे आपल्याला ऑलरेडी कळतं आहे. बरोबर. मग रिअरेंज करा शब्दांना. सगळ्यात पहिलं काय येणार आहे ॲन ओल्ड किंग. बरोबर. Q 1 नंबर येईल. ॲन ओल्ड किंग. नंतर येणार आहे कॉल्ड राजा रमन. एक काय म्हणतात वृद्ध माणूस आहे किंवा वृद्ध किंग आहे त्याला आपण काय म्हणतो राजा रमन. त्याचं काय आहे नाव आहे. त्यानंतर काय आलं S आला. नंतर असणार आहे रूल ओव्हर हिज किंगडम. त्याच्या राज्यामध्ये त्याने काय केलं रूल लावले. बरोबर. QSR. बरोबर. म्हणजे ऑप्शन नंबर 1 जे आहे ते असणार आहे. परंतु पूर्ण वाक्य वाचून घेऊया. त्याच्या राज्यामध्ये त्याने रूल लावले अबाउट 200 years ago इन द साऊथ ऑफ इंडिया. कधी P हा काय असणार आहे लास्ट असणार आहे. अँड ओल्ड
king called Raja Raman ruled over his kingdom about 200 years ago in south of India. 2000 वर्षापूर्वी साऊथ इंडियामध्ये त्याने काय केलं आहे, एक राजा रमन नावाचा ओल्ड राजा होता, त्याने याच्यामध्ये राज्यामध्ये काही रूल जे आहे ते लागू केले होते. असं याचं आन्सर जे आहे ते येणार आहे. ऑप्शन नंबर 1 याचं आन्सर बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 22 बघूया. फाइंड आउट द पार्ट ऑफ अ सेंटेन्स विच हॅज ॲन इरर. काय करायचं आहे, ज्या सेंटेन्समध्ये इरर आहे तो वाक्य आपल्याला फाइंड करायचं आहे. द यंग चाइल्ड फ्रॉम द इंटरनॅशनल स्कूल. बरोबर आहे. एक असा छोटासा मुलगा आहे, तो इंटरनॅशनल शाळेतून आहे. ठीक आहे. नंतर असणार आहे सिंग अ व्हेरी स्वीट सॉन्ग. हे काय आहे, चूक आहे म्हणलं. बरोबर. याचं काय असणार आहे, ऑन द स्टेज एस्टरडे. हे पण बरोबर आहे. नो इरर हे नाही आहे. बी जे आहे आन्सर याचा असणार आहे सिंग अ व्हेरी स्वीट सॉन्ग असं म्हणायला पाहिजे. व्हेरी स्वीट सॉन्ग किंवा मग सुरुवात जी आहे ती सिंग जे आहे ईडी जो आहे तो चुकलेला आहे. ईडी प्रत्यय इथे लावायचं नव्हतं. नंतर क्वेश्चन नंबर 23 बघूया. आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लाउज इन द गिवन सेंटेन्स. जे काही खालचे क्लाउज दिलेला आहे त्यातलं जो काही अंडरलाईन केलेला जो काही क्लाउज आहे त्यातला आपल्याला क्लाउज ओळखायचा आहे. इट लुक्स ॲज इफ इट माइट रेन. असं वाटतं आहे की थोडंफार पाऊस जे आहे तो येणार आहे. म्हणजे असं वातावरणाकडे बघून वाटत आहे की थोडासा पाऊस येणार आहे. म्हणजे काय आहे, इथे ॲडवर्ब क्लाउज ऑफ मॅनर इथे काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे. बरोबर. नंतर पुढचा आहे 24 नंबरचा क्वेश्चन विचारलेला आहे. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ अ नंबर सो दॅट लेटर अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. म्हणजे काय की हे लेटर जे आहे ते अरेंज करायचं आहे. जे लेटर दिलं आहे ते व्यवस्थितपणे अरेंज केले तर एक मिनिंगफुल शब्द असा तयार होणार आहे. तर ऑप्शन बघूया किंवा मग ॲडजस्ट करून बघूया. 1 4 3 2 3 5 2. 1ला ॲडजस्ट केलं तर काय येईल, आय. 4ला ॲडजस्ट केलं तर काय येणार आहे, एल. नंतर 3ला ॲडजस्ट केलं तर काय येणार आहे, ई. नंतर 5ला ॲडजस्ट केलं तर काय येणार आहे, ओ. नंतर 2ला ॲडजस्ट केलं आहे तर पी आणि 6ला ॲडजस्ट केलं तर सी येतं. हे येतं आहे का, काहीच अर्थ निघत नाही आहे त्यातून. बरोबर. नंतर पुढचं म्हणजे पहिलं ऑप्शन गेलं. नंतर पुढचं ऑप्शन बघूया. पुढच्यामध्ये काय दिलं आहे, 2ला ॲडजस्ट करायचं एक नंबर पी. नंतर 5ला ॲडजस्ट करायचं ओ. नंतर 4ला ॲडजस्ट केलं तर एल. नंतर 1ला ॲडजस्ट केलं तर आय. नंतर 6ला ॲडजस्ट केलं तर याच्यातूनच कळतं आहे आन्सर काय येणार आहे, पोलीस. म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर 25वा नंबरचा क्वेश्चन बघूया. चूज द करेक्ट यूज ऑफ यूज टू इन द गिवन सेंटेन्स. यूज टू यूज करून एक करेक्ट सेंटेन्स जे आहे ते ओळखायचं आहे किंवा खाली दिलेलं सेंटेन्स जे आहे ते करेक्ट करायचं आहे. ही वुड गेट अप बिफोर डाऊन इन हिज स्कूल डे. ही यूज टू गेट. आन्सर नंबर 1 जे आहे ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 26 बघूया. सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेस द फॉलोइंग सेंटेन्स इन इनडायरेक्ट नॅरेशन. इनडायरेक्ट नॅरेशननी एक जे काही खालचं सेंटेन्स दिलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. हाऊ अमेझिंग इट इज आय सेड. हाऊ अमेझिंग इट इज. किती अद्भुत आहे हे. काय असणार आहे याचं, आय एक्सक्लेम दॅट इट वॉज व्हेरी अमेझिंग. हे ऑप्शन जे आहे आन्सर याचा असणार आहे. त्यानंतर 27 नंबरचा क्वेश्चन बघूया. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. करेक्ट क्वेश्चन टॅग यूज करायचा आहे. मनोरमा कॅनॉट कम्प्लीट हर वर्क इन टाईम. मनोरमाने तिचं जे काही काम आहे ते कम्प्लीट केलेलं नाही वर्क म्हणजे टाईममध्ये. मनोरमा कॅनॉट म्हटल्यावर काय येणार आहे, आणि काय आहे ती एक मुलगी आहे म्हणजे काय येणार आहे, शी येणार आहे. आणि कॅनॉटचं काय येणार आहे, कॅन येणार आहे. म्हणजे काय येणार आहे पण कॅन शी जे आहे हे लास्टला आन्सर जे आहे ते असणार आहे. मनोरमा कॅनॉट कम्प्लीट हर वर्क इन टाईम कॅन शी. ती अजूनपर्यंत किंवा मग अजूनही करू शकते. तिचं जे काय वर्क आहे ती अजूनही कंप्लीट करू शकते. काय येईल इथे, कॅन शी. म्हणजे ती करू शकते की नाही असं क्वेश्चन टॅग इथे लावलेला आहे. क्वेश्चन नंबर 28 बघूया. सिलेक्ट द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड टू मेक अप फॉर द लॉस्ट टाईम. ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड टू मेक अप फॉर द लॉस्ट
टाईम, तर याचा आन्सर काय येणार आहे? ही मस्ट व्हेरी हार्ड अँड मेक अप फॉर द लॉस्ट टाईम. फॉर काय करायचं आहे? मेकअपपेक्षा काय करायचं आहे? टू हार्ड जो काय आहे, टू शब्द काढून इथे काय लावलं आहे? आपण हार्ड लावलेला आहे. कंपाऊंड वर्ड म्हणजे काय की 2 सेंटेन्स आपल्याला बनवायचे आहे. ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड डॉट मेक अप फॉर द लॉस्ट टाईम. आन्सर नंबर ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर जे आहे ते करेक्ट असणार आहे. 29 नंबरचा क्वेश्चन बघूया. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. बरोबर जे काय आहे हेट्रोजिनियस शब्द दिला आहे त्यातला करेक्ट जो काय स्पेलिंग आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. बरोबर 29 नंबरचा आहे हेटेरोजिनियस. काय आहे? हेटेरोजिनियस, हेटेरोजिनसस हे नाही आहे. हेटेरोजिनसस डबल टी सुद्धा नाही आहे. हेटेरोजिनस आणि हेटेरोजिनस म्हणजे काय की ऑप्शन नंबर 4 जे आहे ते ऑप्शन याचं असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 30 बघूया. सिलेक्ट द वर्ड विच इज नियरेस्ट इन द मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स. ही वॉज कफ इन अ हेवी ब्लिझार्ड. तर ऑप्शन नंबर 2 याचं जे काय आन्सर आहे ते असणार आहे स्नो स्ट्रॉंग विथ व्हेरी स्ट्रॉंग वाइंड. है ना, म्हणजे काय की पाऊस पण येत होता आणि वारं पण खूप जास्त होतं, त्यामुळे तो काय झाला आहे? भिजला आहे किंवा मग खूप जास्त प्रमाणात तो काय झाला? हेवी ब्लिझार्डमध्ये काय झाला आहे? तो भिजलेला आहे किंवा मग त्याला खूप जास्त कफ झालेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे 30 क्वेश्चन आपण डिस्कस केले. यानंतर मराठीचे 30 क्वेश्चन मी इथे तुम्हाला सांगितलेले आहे खाली, तेही आपण बघून घेऊया. तर सगळ्यात पहिला जो क्वेश्चन आहे तो डिस्कस करूया. मी आंबा आणून आढी घालून ठेवलेत. काय आहे? मी आंबे आणून आढी घालून ठेवलेत. या वाक्याचा काळ कोणता? आढी घालून ठेवलेत. मी आंबे आणलेले आहे आणि ते आढी घालून ठेवलेत म्हणजे काय आहे? तो पूर्ण वर्तमान काळ असणार आहे. आंबे त्यांनी आणलेले आहे आणि ते आढी घालून सुद्धा ठेवलेले आहे. याचा आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर आहे. एक वचन अनेक वचनाची योग्य जोडी ओळखा. एक वचन आणि अनेक वचनाच्या जोडी दिल्या आहे. वाट, वाटे, चूक, वाढपी, वाढपी इथे दिलेलं आहे. ठीक आहे, जोडी, जोडे असं हे नसतं. चूक, चुकी हे सुद्धा नसतं. वाढपी, वाढपी जे आहे ही योग्य एक वचन आणि अनेक वचन असणार आहे. नंतर 33 नंबरचा क्वेश्चन बघूया पुढचा. पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. हकीकत नाही आहे, हा काय आहे? नपुंसकलिंगी शब्द आहे. नंतर आहे वैभव, हा काय आहे? पुल्लिंगी आहे. नंतर आहे पहाट, नंतर आहे रहाट. काय आहे? पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन नंबर 2 जे आहे त्याचं आन्सर असणार आहे. नंतर असणार आहे 34 नंबरचा क्वेश्चन. चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप इथे ओळखायचं आहे. कृत्य, कृत्य, विक्री, विक्री, युक्ती, युक्ती, मोती, मोत्या. चुकीच्या पद्धतीने केलेलं सामान्य रूप आहे तर ते काय असणार आहे? मोती, मोत्या जे आहे ते चुकीच्या पद्धतीने केलेलं सामान्य रूप जे आहे ते इथे असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 35 बघूया. आपले डावपेच आपल्यावरच उलटणे या अर्थाची म्हण ओळखा. आपले जे काही आपण केलेली एखादी गोष्ट असते दुसऱ्यांसाठी किंवा मग आपण दुसऱ्यांना खड्डं खोदलं की ते आपणच त्याच्यात अडकून पडतो, याची जी काही म्हण आहे ती इथे लिहायची आहे. नंतर आहे पहिले पाडे 55 नाही. नंतर आहे मुक्ती गाय फटकेसराय, इकडे आड तिकडे वीर, गुरुची विद्या गुरुस फळली. म्हणजे काय आहे? ह्या अर्थाची म्हण काय आहे की आपण जे काही दुसऱ्यासाठी खड्डं खोंडलेलं आहे त्याच्यामध्ये आपणच जाऊन पडलो, म्हणजे हे याचं काय असणार आहे? ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर 3. नंतरचा पुढचा क्वेश्चन बघूया. सव्यापसव्य करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. सव्यापसव करणे म्हणजे काय की एखाद्या गोष्टीची अशी वारंवारता करणे किंवा यातायात करणे आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 37 बघूया. उपसर्ग घटित शब्द ओळखा. उपसर्ग घटित शब्द जो आहे तो इथे ओळखायचा आहे. कुसंगती जे आहे ते उपसर्ग घटित शब्द इथे असणार आहे. प्रत्यय घटित शब्द ओळखायचा आहे. प्रत्यय घटित हा शब्द असणार आहे या ठिकाणी दिमाखदार, है ना. दिमागदार हा शब्द जो आहे तो प्रत्यय घटित असणार आहे. त्यानंतर 39 नंबरचा क्वेश्चन आहे. काय हाहाकार माजवला भूकंपाने या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह येऊ शकते? काय हाहाकार माजवला या किंवा मग भूकंपाने, तर यापुढे काय येणार आहे? उद्गारवाचक येणार आहे. म्हणजे काय आहे ते? उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी येणार आहे. पूर्णविराम नाही येऊ शकत, प्रश्नचिन्हही नाही येऊ शकत आणि अपसारण चिन्ह सुद्धा येऊ शकत नाही. उद्गारवाचक चिन्ह इथे येणार
आहे. नंतर क्वेश्चन नंबर 40 बघूया. माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही. घरी या शब्दाचा जो काही विभक्ती आहे ती इथे ओळखायची आहे. तर त्याचं ऑप्शन जे आहे ते सप्तमी असणार आहे. याचे जे काही आपले मराठी ग्रामर जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत त्या कळून जातील. त्यानंतर 41 नंबरचा क्वेश्चन बघूया. महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? महाराष्ट्रात झालेला जो काही अवकाळी पाऊस आहे तो प्रचंड नुकसान करून गेला. विशेषण, विशेषनाम, सामान्य नाम आणि सर्वनाम ऑप्शन नंबर 4 जे आहे ते या ठिकाणी यूज केलेलं आहे. सर्वनाम म्हणजे काय? प्रोनाऊन आपल्याला माहिती आहे. ही असेल तर हीज येतं, बरोबर. शी असेल तर हर येतं. हे असणार आहे प्रोनाऊन. हे या ठिकाणी बिलकुलही वापरलेलं गेलेलं नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 42 बघूया. ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त? है ना, ही जीवांची इतकी गर्दी आहे का जगात आहे का रास्त? भरती मूर्खाचीच होते ना, एक तूच होस्ती जास्त या काव्यपंक्तीत पुढीलपैकी कोणता रस आढळतो? है ना, म्हणजे ही जीवांची इतकी गर्दी आहे या जगात, भरती मूर्खांचीच होते ना, एक तूच होती जास्त, म्हणजे तूच एक जास्त होती. हे काय आहे? एक यातला जो काही भाव आहे किंवा मग ते काय आहे, एक हास्यास्पद हे काही वाक्य असणार आहे. म्हणजे आपल्याला हसू आलंय की जीवांची इतकी गर्दी जगात आहे का, आणि भरती मूर्खांचीच होते, बरोबर. म्हणजे जगात एवढी गर्दी आहे तर आपण इथे असणार आहे एक तूच होती जास्त, म्हणजे आपण इथे आहे, आपल्यामुळे काय झालं, इथे मूर्खांची गर्दी झालेली आहे. म्हणजे काय, एक हास्यास्पद वाक्य असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 43 बघूया. उतारा दिलेला आहे, उतारा वाचून तुम्हाला इथे क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहे. राजकारणात संकटे आली की इतिहास घडवण्याची संधीही येत असते. अशा वेळी ती संधी लाथाडावायची आणि खुर्चीसाठी जीव टाकायचा हे राजकारण नव्हे, हा तर पळपुटेपणा झाला. समोर टाकलेला संकटे छातीवर झेलण्यास पुरुषार्थ असतो, पळून जाण्यात नाही. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यात कर्तृत्व असते, पतित होण्यात नाही. मुद्दाम प्रवाहाच्या विरुद्ध जावे असे मी म्हणत नाही, पण प्रसंग आला तर तसे जाण्यातच भागीदारपणा असतो. जे आव्हानाला सामोरे जातात त्यांच्या वाट्याला कधी दुःख येते, परंतु त्यांच्याकडून इतिहास घडत असतो. अर्थपूर्ण असा मजकूर त्यांनी छोटासा दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 43 विचारला आहे. त्यावरून इतिहास घडवण्याची संधी या शब्दप्रयोगातून पुढीलपैकी कोणता अर्थ अभिप्रेत झालेला आहे? इतिहास घडवण्याची जी संधी आहे या शब्दप्रयोगातून खालीलपैकी कोणता अर्थप्रेत किंवा मग अभिप्रेत इथे झालेला आहे? तर ऑप्शन बघूया. इतिहासाचे लेखन करण्याची संधी, इतिहासाबद्दल स्पष्टीकरण देणे, इतिहासात नोंद होईल असे काहीतरी करून दाखविणे. बरोबर. काय सांगितले आहे त्यांनी की एखाद्या गोष्टीला आव्हान जाणारं किंवा मग सामोरं जाण्याचं आव्हान आपल्यामध्ये असायला हवं, त्यामुळे आपल्याला कधी दुःख येतं, परंतु त्यातून काय होतो, इतिहास घडवतो. म्हणजे काय की आपली इतिहासामध्ये कुठेतरी नोंद असावी असं त्या पॅसेजनुसार किंवा मग अर्थ या पॅसेजचा असणार आहे. ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 44 बघूया. पुरुषार्थ म्हणजे काय? पुरुषार्थ म्हणजे काय असं विचारलेलं आहे. पुरुषी सामर्थ्य सिद्ध करणे, भित्रेपणावर मात करणे, मानव जन्माचे सार्थक होणे. पुरुषार्थ म्हणजे काय की मानव जन्माचं सार्थक होणं, म्हणजे तुम्ही जन्माला आले आहात मानवाच्या, तुमच्याकडून काहीतरी चांगलं काम होणं, याला म्हणायचं आहे पुरुषार्थ होणं. आपला जसं की राम असेल, गॉड है ना, गॉड राम आहे, तर ते काय एक पुरुषोत्तम असणार आहे. त्यांना काय म्हटलेलं आहे आपण? पुरुषोत्तम. म्हणजे ते त्यांच्या जन्मामध्ये येऊन त्यांनी काहीतरी साध्य केलं, कोणत्या तरी एका शिखरापर्यंत ते पोहोचले. एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर 45 नंबरचा क्वेश्चन असणार आहे. प्रवाहपती होणे याचे 4 अर्थ पुढे दिलेले आहेत, त्यापैकी चुकीचा गैरलागू अर्थ कोणता? बरोबर. 4 अर्थ दिलेले आहेत, त्यापैकी चुकीचा अर्थ ओळखायचा आहे. क्वेश्चन व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा आहे, चुकीचा ओळखायचा आहे. इथे आपण काय करत असतो, बरोबर ओळखून येतो किंवा मग याचा काय म्हणते याला समान अर्थ कोणता असं जर असेल तर आपण काय करतो, घाईघाईत त्यांचे आन्सर चुकून येत असतो. प्रवाहपतित होणे, प्रवाहातून पडून वाहत जाणे, ठीक आहे. संघर्ष करण्याऐवजी माघार घेणे, ठीक आहे. परिस्थितीला शरण जाणे, बरोबर आहे. नंतर आहे परिस्थितीवर विजय मिळविणे, हे काय आहे, चुकीचं आन्सर असणार आहे. बरोबर. प्रवाहपतित होणे म्हणजे काय की एखाद्या गोष्टीपासून आपण हात टेकवणं, त्या गोष्टीला आपण म्हणजे काय म्हणू शकतो, त्या गोष्टीचा आपण फेस नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल खूप जास्त पाऊस झाला,
तुमच्या मालाची पिकाची नुकसान होते, तर त्या गोष्टीला आपण फेस करू शकतो का? नाही. म्हणजे काय की आपण तिथे परिस्थितीवर विजय मिळवू शकत नाही. आपण तिथे काय होतो, प्रवाहपतीत होतो. तिथे आपण माघार घेतो. त्या परिस्थितीला आपण शरण जातो की देवा प्लीज पाऊस कमी कर, काही असं करू नको, किंवा मग आमचे जे काही पिकांचं नुकसान होतंय या गोष्टी या ठिकाणी होत असतात. बरोबर. नंतर 46 नंबरचा क्वेश्चन बघूया. समानार्थी शब्दांची योग्य जोडी इथे तुम्हाला ओळखायची आहे. समानार्थी शब्दांची योग्य जोडी तर आकर्ण विकर्ण, नंतर असणार आहे अंबू सलील हता जिता धूम आलय. समानार्थी शब्द काय आहे? अंबू सलील हे काय असणार आहे, याचं आन्सर असणार आहे. नंतर 47 नंबरचा क्वेश्चन बघूया. विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखायची आहे. आगुंतक निर्मंत्रत सुचिन्ह अचिन्ह समर संगर वामा श्याम. पहिलं जे काय आहे याचं आन्सर असणार आहे. नंतर आहे 48 नंबरचं क्वेश्चन. पुढील नावांमधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहांचे नसलेले नाव ओळखा. तर पुढे जे काही नाव दिलं आहे त्यांचा नसलेलं नाव ओळखायचं आहे. त्यांचा संग्रह नाही आहे असं नाव ओळखायचं आहे. तर संहिता जो काही ऑप्शन आहे त्यांचा संग्रह काव्यसंग्रह असेल, किंवा मग कविता संग्रह जो आहे तो संहिता नावाचा कविसंग्रह त्यांचा नाही आहे. नंतर 49 नंबरचा क्वेश्चन बघूया. लेखना नियमानुसार अचूक शब्द ओळखायचा आहे. बरोबर. अचूक म्हणजे काय की बरोबर शब्द तुम्हाला इथे ओळखायचा आहे. मूर्छित, कुर्मावतार, खंडन मंडन, शोक संतत है ना. मग अचूक शब्द काय असणार आहे यापैकी? कुर्मावतार जो आहे मूर्छितचा मू असा असेल, खंडन मंडन किंवा खंडन असेल, किंवा कुर्मावतार जो आहे तो अचूक शब्द आहे, बरोबर शब्द आहे. नंतर आहे तद्भव शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. नंतर त्यामध्ये आहे म्हैस जो आहे तो तद्भव शब्द असणार आहे. तद्भव आणि तत्सम शब्द आपल्याला माहीत आहे. बरोबर. नंतर पुरुष या नाटकाचे लेखक कोण? पुरुष हे जे नाटक आहे त्याचं लेखक कोण आहे? तर जयवंत दळवी हे त्याचे लेखक असणार आहे. ऑप्शनला ऑलरेडी टिक केलेली आहे, बरोबर आहे ते ऑप्शन. नंतर 52 नंबरचा क्वेश्चन आहे. शिवप्रिया हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? शिवप्रिया हा जो काही सामासिक शब्द आहे तो पुढीलपैकी बहुव्रीही शब्द असणार आहे. नंतर आहे जलावतरण या संधीचा योग्य विग्रह करायचा आहे. जलावतरणचा योग्य विग्रह आहे जल प्लस अवतरण. जल प्लस अवतरण म्हणजे ऑप्शन नंबर 3 जो आहे तो बरोबर आहे. नंतर दयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण? तर दयंती स्वयंवर या काव्याचे कवी असणार आहे रघुनाथ पंडित. नंतर आहे भाववाचक नसलेले नाम ओळखायचं आहे. नसलेलं आणि असलेलं व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे. तर भाववाचक नसलेलं नाव काय आहे? कार्य जे आहे ते भाववाचक नाही आहे. शौर्य यामधून काहीतरी आपल्याला कळतंय की तो मुलगा खूप जास्त शौर्यवान आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक भाव आहे है ना. कटुता म्हणजे तो मुलगी खूप जास्त कडू बोलते, ते कायमच खडूस बोलते, ही एक कटुता आहे, म्हणजे ते सुद्धा एक भाव आहे. गोडवा म्हणजे काय की तो मुलगा खूप छान बोलतो, हे सुद्धा एक भाव आहे. परंतु कार्य काय आहे इथे? नसलेला शब्द म्हणजे काय की कार्यामधून काहीच सिद्ध होत नाही है ना. ते तो मुलगा खूप छान काम करतो, किंवा मग ते काय भाव नाही आहे है ना. छान जो आहे तो यातला भाव असणार आहे. कार्य हे याचं चुकीचं आन्सर आहे, किंवा मग ते ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे. त्यानंतर 56 नंबरचा क्वेश्चन बघूया. तत्सम शब्द ओळखायचा आहे. तर तत्सम शब्द आहे विरक्त. त्यानंतर 57 नंबरचा क्वेश्चन बघूया. या सत्वेत जीव रमत नाही या हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर या सत्वेत जीव रंगत नाही हा काव्यसंग्रह नामदेव ढसाळ यांचा आहे. 58 नंबरचा क्वेश्चन आहे. उभयान्वयी नसलेले अव्यय कोणते? तर उभयान्वयी नसलेले अव्यय आहे वाहवा. उभयान्वयी म्हणजे काय की किंवा वा व हे काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. वाहवा आपण कुठे वाचत नाही. उभयान्वयी जे काय आहे हे उद्गारवाचक शब्द आहे वाहवा. नंतर आहे 59 नंबरचा क्वेश्चन. विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखा. विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखा. तर ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर असणार आहे माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव. ठीक आहे. नंतर आहे 60 नंबरचा शेवटचा क्वेश्चन आहे. पुढील नावांमधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा. पुढील जे काय नाव आहे त्यापैकी आत्मकथनपर पुस्तकाचे नाव काय आहे? तर गबाळ हे जे काय आहे आत्मकथनपर पुस्तकाचे नाव असणार आहे. तर अशा प्रकारे आपण इंग्लिश आणि मराठी दोघेही या ठिकाणी आपण काय केले, लँग्वेजचे 1 आणि 2 इथे डिस्कस केले आहेत. 30 प्रश्न. ठीक. तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. PDF थोडीशी ब्लर आहे, त्यामुळे थोडंसं वाचायला थोडीशी गडबड झालेली आहे.
काही हरकत नाही. तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.